हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरील विरोधकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळले। सचिन पाटील आणि निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, फडणवीसांकडून पाठराखण। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय, फडणवीसांकडून जाहीर कौतुक। बाज की असली उडाण अभी बाकी है, अशी ही शायरी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला अटक, पोलीस ठाण्यामध्ये शरण। तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। जोपर्यंत देवाभाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं फलटणमध्ये वक्तव्य। बहिणींना भाऊबीज मिळतच राहणार, अशी ही ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पुण्यामध्ये आगमन होताच दंगेकरांशी केली चर्चा। जवळ बोलावून घेत दंगेकरांसोबत साधला संवाद। दंगेकर काम करणारा कार्यकर्ता, शिंदेंकडून कौतुक। पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेंचे दिल्ली दौरे वाढतात। संजय राऊत यांची खोचक टीका। मोदी शहांच्या 100 पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत, असाही निशाणा। खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट। 10 नोव्हेंबरला आयोगाच्या विरोधात होणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात चर्चा। मोठ्या प्रमाणावरती डावे पक्ष सहभागी होणार, संजय राऊतांची माहिती। मुंबईच्या बोरिवलीमधून मुस्लिम तरुणासोबत पळून गेलेल्या तरुणीनं आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अग्रीमेंट। तर हा लव्ह जिहादचा नवीन प्रकार, विश्व हिंदू परिषदेचा आरोप। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत।